शक्तीचं प्रतीक असलेला आपला राष्ट्रीय प्राणी आहे वाघ। तुम्हाला माहिती आहे का, जगातील 70% वाघ आपल्या भारतात आढळतात। मग याचं कारण आहे या टायगर रिझर्व्स मुळे झालेलं झाडांचं आणि जंगलांचं प्रेझर्वेशन आणि कन्झर्वेशन। आज आपण चाललोय महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरवरती असलेलं पेंच या टायगर रिझर्व। हा नागपूर पासून 70 किलोमीटर वरती आहे आणि इको टुरिझम साठी हा एक अत्यंत ब्युटिफुल स्पॉट आहे। लेट्स गो। आता जो आपण साऊंड बघितलेला आहे सांबर डिअर्स आहे आणि ते अलार्म कॉल आहे। अलार्म कॉल? हां, म्हणजे काहीतरी त्याला दिसलं का? हो, काहीतरी जसं म्हणजे कार्निवल्समध्ये येणारे प्राणी जेव्हा दिसतात तर अशा प्रकारची आवाज काढतात प्राणी। अजून तरी आपल्याला काही वाघ किंवा लेपर्ड दिसलेला नाहीये, पण इथे सांबार डिअरचा कॉल चालू आहे। तो एक असा आवाज काढतो ज्याने बाकी प्राणी अलर्ट होतात की इकडे वाघ आहे किंवा लेपर्ड आहे। सो आपल्याला इथे काहीतरी दिसायचे चान्सेस आहेत। आपण सध्या आता बांबूच्या वनामध्ये आहे आणि बांबू म्हटलं तर याला मराठीमध्ये कटनबाज असं म्हटलं जातं आणि यांचा लगदा जो असतो न्यूजपेपर वगैरे बनवण्याकरता वापरतात। आणि बांबू म्हटलं तर इथे थंड वातावरण आहे। टायगर व्यतिरिक्त इथे पानिपतनी इथे विसावा घेण्याकरता येतात। आता आम्ही निघालोय जंगलाच्या राजाच्या मागे, म्हणजेच वाघाच्या मागे। वाघ पाहणे इतके सोपे नाही आहे जंगलामध्ये, त्याकरता फार पेशन्स महत्त्वाचं असतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या ठिकाणी कॉल कंटिन्यू चालत असले तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची आवाज करता कामा नये। पेशन्स आणि सायलेन्स या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत जंगलात। आता तरी आपल्याला वाघोबाचं सायटिंग झालेलं नाहीये, पण जसं आपल्या गाईड सरांनी सांगितलं, वाघ बघणं हे खूप पेशन्सचं काम आहे। त्यामुळे आपण एक पटकन चहा ब्रेक घेणार आहे आणि नंतर परत वाघोबाच्या शोधावर जाणार आहे। की आम्हाला इथं रोजगार दिलेला आहे त्याबद्दल खूप खूपच आभार। कसे आहेत, जंगल हे तुमच्यासाठी असेल पण आमच्यासाठी एक म्हणजे घरच आहे आणि यामध्ये रोजगार दडलेलं आहे आमचं। पर्यटक येतात आणि रोजगार आम्हाला मिळतं, त्या दृष्टिकोनातून पर्यटक हे आमचं रोजगाराचं साधन एकमेव। थँक्यू सर, थँक्यू। जसं की आपण बघितलं की इकडे गेल्या 25-30 वर्षात या टायगर रिझर्वमुळे बऱ्याच गावकऱ्यांना रोजगार मिळालेला आहे। जसं की जिप्सी ड्रायव्हर्स किंवा गाईड्स किंवा इथे टुरिस्ट येतात त्यांना विकण्यासाठी सामान किंवा बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्याच्यामुळे रोजगार जनरेट झालेला, एम्प्लॉयमेंट जनरेट झालेली आहे। तर ही डेफिनेटली प्रगतीकडे पावलं टाकतोय आपण, असं माझं तरी म्हणणं आहे। आणि या टायगर रिझर्वमुळे बऱ्याच लोकांना हेल्प तर झालेलीच आहे, टुरिस्ट अट्रॅक्शन पण क्रिएट झालेलं आहे। सो आय थिंक इट्स अ ग्रेट थिंग। पहिल्या खेपेस तर आपल्याला काय वाघोबाचं दर्शन झालेलं नाही आहे। आता फ्रेश होऊन आपण राऊंड 2 ला निघालोय वाघ बघायला। काय सर, आता तर वाघ बघितलंच पाहिजे है की नाही? हो बरोबर, बघू ना। चलूया, लेट्स गो। ह्या परिसरात गोंड आणि भिल्ल समाजाची वस्ती आहे। ह्यांच्या चालीरीती, परंपरा अगदी अस्सल इथल्या मातीतल्या आहेत।
इथले आदिवासी बांधवांकडे जणू काही जंगलाच्या माहितीचा खजिनाच आहे. मग त्यांच्याबरोबर भटकंती करताना त्यांच्या ज्ञानाकडे बघून तुम्ही चकितच व्हाल. बरं, पक्ष्यांची इथे साधारण 250 पेक्षा अधिक स्पीशीज आढळतात बरं का. म्हणजे बर्ड वॉचर्ससाठी हा एक मस्ट स्पॉट आहे. चला. बरं, टायगर रिझर्व असला तरी इथे इतर प्रकारची जनावरं भरपूर आहेत, जसं की स्पॉटेड डिअर किंवा सांबार डिअर, लोमडी किंवा लेपर्ड्स, माकडं, रानगवे एक्सेट्रा. इथे डेसिडियस टाईपचे झाडं आहेत. म्हणजे फॉरेस्ट जे आहे ते डेसिडियस टाईपचं आहे. आणि सर्वात जास्त इथे कॉल आलाय बहुतेक, वाघ दिसलाय बहुतेक. इथे डेसिडियस टाईपची झाडं आहेत आणि सर्वात जास्त इथे गराडी आणि साग ही झाडं आहेत. इथल्या पेंच नदीवरनं या प्रकल्पाचं नाव पेंच असं पडलं. जंगलाचा राजा का म्हणतात हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला इथे प्रत्यक्ष यावं लागेल. यार किती सुंदर वाटतंय यार. म्हणजे जंगलात भटकताना मी स्वतःला विसरून गेलो होतो. माणूसही निसर्गाचाच भाग आहे असा एक आभास होतो. मला तर या पेंचच्या जंगलात खूप काही गवसलं. तुम्हालाही गवसेल. तर मग कधी येत आहे पेंचला?